गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परत एकदा युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायदा याची चर्चा होताना दिसतेय। मागे राज ठाकरे यांनी सुद्धा समान नागरी कायदा याच्यावरती चर्चा सुरू केली होती। आज आपण माहिती घेणार आहोत समान नागरी कायद्याविषयीचे 10 बेसिक प्रश्न आणि त्याची उत्तरं या बाबतीत। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। पहिला प्रश्न, युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय? आता बघा, एक असा निष्पक्ष कायदा ज्याचा कोणत्याही धर्माशी संबंध असणार नाही म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच समान नागरी कायदा। धर्म कोणताही असो, पण लग्न, घटस्फोट, मालमत्ता, वारसा, दत्तक या सर्व बाबतीत देशभर समान कायदा असेल, तसंच याचं पालन करणं हे धर्माच्या पलीकडे असणं अपेक्षित असेल। आता युनिफॉर्म सिव्हिल कोडचा उल्लेख आपल्या घटनेच्या कलम 44 मध्ये कल्याणकारी मार्गदर्शक तत्वामध्ये केलेला आहे। कलम 44 नुसार हे डिझायरेबल ऑब्जेक्टिव्ह आहे, जस्टिसेबल नाही। म्हणजेच काय, समान नागरी कायदा याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून कोर्टामध्ये या संदर्भात दाद मागता येणार नाही। आता दुसरा प्रश्न ते म्हणजे समान नागरी कायद्याचा इतिहास काय? 1928 मध्ये नेहरू रिपोर्टमध्ये सर्वप्रथम याचा अस्पष्ट उल्लेख आढळतो। आता या नेहरू रिपोर्टमध्ये स्वतंत्र भारतात विवाहाच्या संदर्भात सर्व बाबी समान राष्ट्रीय कायद्यात समाविष्ट करण्यात याव्यात असं अपेक्षित होतं, पण तेव्हा इंग्रजांनी आणि त्या काळच्या उलेमांनी याला विरोध केला। आता विशेष बाब म्हणजे 1835 मध्ये विविध विषयांवर भारतीय कायद्यात समानता आणण्याची गरज तेव्हाच्या इंग्रज प्रशासनाने व्यक्त केलेली होती। 1865 मध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश वाय व्ही चंद्रचूड यांनी अ कॉमन सिव्हिल कोड विल हेल्प द कॉज ऑफ नॅशनल इंटिग्रेशन असं म्हणलेलं होतं। आणि 1985 मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश चिन्नप्पा रेड्डी यांनी एका केस संदर्भात द प्रेझेंट केस इज एट अनदर विच फोकसेस ऑन द इमिजिएट अँड कंपल्सिव्ह नीड फॉर अ युनिफॉर्म सिव्हिल कोड असं म्हणलेलं आहे। म्हणजेच काय, वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने सुद्धा समान नागरी कायद्याविषयीचा विषय जो आहे हा बोलून दाखवलेला आहे। तिसरा महत्त्वाचा प्रश्न, समान नागरी कायदा आणण्याचा हेतू काय? सर्वजण भारतीय नागरिक असतील, नॅशनल इंटिग्रेशन वाढेल, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन याच्या पलीकडे जाऊन भारतीय ही ओळख निर्माण होईल, हा मागचा हेतू आहे। आज हिंदूंसाठी वेगळे कायदे आहेत, मुस्लिमांसाठी वेगळे कायदे आहेत। जसं की हिंदूंसाठी वारसा हक्क वेगळा आहे, मुस्लिम पर्सनल लॉ जो आहे हा वेगळा आहे आणि त्यातील एकाच मुद्द्यासाठी धर्मानुसार वेगवेगळे कायदे आहेत। आता उदाहरण जर का द्यायचं झालं तर मुस्लिम पर्सनल लॉ नुसार महिलांना वडिलांच्या संपत्तीत तेवढा अधिकार नाही जेवढा हिंदू सिव्हिल लॉ नुसार हिंदू महिलांना आहे। युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे लग्न, तलाक, संपत्ती या बाबतीत सर्व भारतीयांसाठी समान कायदा येईल आणि त्यातून फायदाच होईल ही अपेक्षा आहे। इथे मुद्दा फक्त धर्मापुरताच मर्यादित नाही हेही समजून घ्या। हिंदूंमध्ये जसे वेगवेगळे समाज आहेत तसेच मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यामध्ये सुद्धा समाज, वर्ग, परंपरा हे वेगवेगळं आहे आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड आल्यास यातील कायद्यानुसार जो काही सध्या गोंधळ निर्माण होतोय तो गोंधळ मिटेल ही आशा आहे। चौथा महत्त्वाचा प्रश्न, सध्या कोणकोणत्या राज्यामध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आहे? तर याचं उत्तर आहे सध्या फक्त गोवा याच राज्यामध्ये हा कायदा अस्तित्वात आहे आणि या कायद्याची अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे। तर त्याचं झालं कसं, गोवा स्वतंत्र होण्यापूर्वीच गोव्यामध्ये पोर्तुगीज नागरी संहिता जी आहे ही लागू होती आणि गोवा स्वतंत्र झाल्यावर सुद्धा हा कायदा तिथे चालू राहिला। आता युनिफॉर्म सिव्हिल कोड हा राज्य सूचीतील विषय असल्यानं कोणतंही राज्य त्यांना हव्या त्या स्वरूपामध्ये याची अंमलबजावणी करू शकतं। म्हणजेच काय, राज्यानुसार युनिफॉर्म सिव्हिल कोड हा वेगवेगळा असण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। गुजरात आणि उत्तराखंड या राज्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या दिशेनं पावलं टाकलेली आपल्याला दिसत आहेत। उत्तराखंडमधील तिथली जी समिती त्यांनी स्थापन केलेली आहे या संदर्भातली, त्यांनी या विषयावरती पोर्टल लॉन्च करून नागरिकांकडून सजेशन सुद्धा मागवलेले आहेत आणि गुजरातमध्ये या संदर्भातली कमिटी आता स्थापन होणार आहे। पाचवा महत्त्वाचा प्रश्न, युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे आरक्षण रद्द होणार का? तर याचं उत्तर आहे नाही। रिझर्वेशन हे मूलभूत अधिकारांचा भाग आहे। कलम 15 आणि 16 मध्ये याचा उल्लेख आहे आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 39A आणि 45 मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे। युनिफॉर्म सिव्हिल कोड हे लग्न, वारसा, संपत्ती यापुरतच मर्यादित आहे, त्याचा आरक्षणाशी संबंध नाही।
कलम 15(4) नुसार पहिली घटना दुरुस्ती 1951 नुसार बॅकवर्ड क्लासेससाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 15(5) नुसार 93वी घटना दुरुस्ती 2006 नुसार बॅकवर्ड क्लासेससाठी SC साठी आणि ST साठी रिझर्वेशन इन प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स याची तरतूद आहे. आणि कलम 16(3) नुसार पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये सुद्धा रिझर्वेशन आहे आणि 16(4) नुसार रिझर्वेशन इन पब्लिक एम्प्लॉयमेंट फॉर बॅकवर्ड क्लासेस याचीही तरतूद आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड हा कायदा असणार आहे, घटनात्मक तरतूद नाही. कायदा आणि घटनात्मक तरतूद याच्यामध्ये कायमच घटनात्मक तरतुदीची बाजू ही वरचढ असते. 6वा महत्वाचा प्रश्न, युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे मुस्लिमांचं बहुपत्नीत्व रद्द होणार का? तर होय असंच याचं उत्तर सांगितलं जाते, पण जोपर्यंत या संदर्भातला कायदा बनत नाही तोपर्यंत कन्फर्म असं काही सांगता येणार नाही. आजच्या दिवशी गोव्यातील युनिफॉर्म सिव्हिल कोडनुसार गोव्यात जन्मलेला हिंदू त्याच्या पत्नीला 25 वर्षापर्यंत मूल होत नसेल तर परत एकदा लग्न करू शकतो. मागे सरन्यायाधीश S.A. बोबडे यांनी गोव्यातील युनिफॉर्म सिव्हिल कोडचं कौतुक केलं खरं, पण त्याच दरम्यान ही सुद्धा टीका झाली होती की गोवा युनिफॉर्म सिव्हिल कोड इज नॉट युनिफॉर्म, कारण की तिथल्या मुस्लिमांना शरीयत कायदा लागू होत नाही. म्हणजेच काय, बहुपत्नीत्व त्या ठिकाणी त्यांना लागू होत नाही. 7वा महत्वाचा प्रश्न, युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे धार्मिक गोष्टींवरती बंधनं येऊ शकतात का? तर याचंही उत्तर नाही असंच आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड हा कायदा आहे किंवा कायदा असेल, पण धार्मिक स्वातंत्र्य हे घटनेनं मूलभूत अधिकारामध्ये मान्य केलेलं आहे. कलम 25 नुसार आपल्या येथील कोणताही व्यक्ती त्याच्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करू शकतो आणि तो त्याचा मूलभूत हक्क आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे हा स्पेसिफिक लग्न, वारसा आणि संपत्ती यांच्या बाबतीतला आहे. धार्मिक गोष्टींवरती बंधनं येऊ शकतात या मिसकन्सेप्शनमुळेच शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, जैन आणि झोराष्ट्रियन हे जे मायनॉरिटीज मधले आहेत त्यांना या युनिफॉर्म सिव्हिल कोडला विरोध करण्याला बळ मिळताना दिसतंय. 8वा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे अल्पसंख्याक समुदायाला मिळणारे लाभ म्हणजे शिक्षण संस्था वगैरे हे युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे बंद होणार का? तर कायदा बनत नाही तोपर्यंत याच्याविषयी आपण स्पेसिफिक असं काही सांगू शकत नाही. कलम 30 नुसार मूलभूत हक्क आहे की मायनॉरिटीज इन्स्टिट्यूशन्स हॅव फंडामेंटल राईट टू इस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर देअर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अकॉर्डिंग टू देअर चॉईस. कलम 12 नुसार आजच्या दिवशी जो कायदा किंवा कायद्यातील तरतूद मूलभूत हक्कावरती गदा आणेल त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट त्या कायद्याला किंवा त्या कायद्यातील तरतुदीला नल आणि व्हॉइड असं घोषित करू शकतं. म्हणजे या संदर्भातला सुप्रीम कोर्टाचा जो रोल आहे तो फार महत्त्वपूर्ण असणार आहे. 2008 मधली बातमी आहे की म्हणजे ती गोवा संदर्भातली स्पेसिफिक आहे. मायनॉरिटी रन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स फ्री फ्रॉम गव्हर्नमेंट इंटरफेरन्स, म्हणजे ही गोव्यातील युनिफॉर्म सिव्हिल कोड संदर्भातली परिस्थिती आहे. 9वा महत्वाचा प्रश्न म्हणजे देशाच्या बहुसंस्कृतीवरती या युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे आळा येणार का? तर आज याचं उत्तर नाही सांगितलं जात असलं तरी हा विषय एकूणच किचकट आहे. एक उदाहरण सांगतो. नॉर्थ ईस्टमध्ये 200हून अधिक जमाती आहेत. प्रत्येकाच्या चालीरीती आणि परंपरा वेगळ्या आहेत आणि कायदे सुद्धा. खुद्द घटनेनेच नागालँडमधील लोकल कस्टम्सला संरक्षण दिलेलं आहे आणि तशीच परिस्थिती मेघालय आणि मिझोरमच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड हे लग्न, वारसा आणि संपत्ती या बाबतीत आहे आणि यातला हेतू आहे की महिलेला पुरुषाच्या बरोबरीनं आणि पुरुषाला महिलेच्या बरोबरीनं हक्क असणं. 10वा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड कोणाच्या सोयीचा? तसं पाहिलं तर लग्न, वारसा, संपत्ती, दत्तक याच्यातील वेगवेगळ्या कायद्यांमुळे ज्यांचं नुकसान होतंय किंवा झालंय या सर्वांच्या हा सोयीचा असेल. सिव्हिल कोडमध्ये समानता असणं चांगलं, पण अडचण आहे ती पद्धती आणि परंपरा वेगळ्या असण्याची. हिंदूंमध्ये घटस्फोट देतात, मुस्लिमांमध्ये तलाक पद्धत आहे, पण रोमन कॅथोलिक यांच्यामध्ये घटस्फोट ही पद्धत नाही आणि लग्न जन्मोजन्मीचं बंधन आहे असं मानलं जातं. पण याच्यातीलच प्रोटेस्टंटमध्ये मात्र घटस्फोट दिला जातो. दक्षिण भारतामध्ये मामा आणि भाची यांचं सर्रास लग्न होत राहतं, पण हरियाणामध्ये ही पद्धत मान्य नाहीये. 2017 मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड विषयी राहुल गांधी म्हणतात की आय लिव्ह दॅट आयडिया टू द कोर्ट्स ऑफ अवर कंट्री, द कोर्ट्स विल डिसाइड. म्हणजे त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही आणि ही जी गोष्ट आहे ती कोर्टावरती त्यांनी ढकलून दिलेली आहे.
पण गुजरातमध्ये आजच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि गुजरातमधील गृहमंत्र्यांनुसार देशातील सर्व नागरिकांसाठी समान क्रिमिनल कोड आहे, पण सिव्हिल कोड मात्र वेगवेगळा आहे आणि तो सुद्धा धर्मानुसार बदलतो आणि यामुळं गुजरात राज्यामध्ये समान नागरी कायदा अंमलात आणणार आहेत. 2018 मध्ये मात्र लॉ कमिशन ऑफ इंडियानुसार युनिफॉर्म सिव्हिल कोड इज नायदर फिजिबल नॉर नेसेसरी ॲट दिस स्टेज असं त्यांनी म्हटलं होतं आणि विद्यमान सरकारनेच या लॉ कमिशनची स्थापना केलेली होती. आता या संदर्भातील लॉ कमिशनचं जे ऑब्झर्वेशन आहे ते फार महत्वाचं आहे. ते म्हणतात युनिफॉर्म म्हणजे सेम इन सिमिलर कंडिशन्स अँड कॉमन म्हणजे वन अँड सेम इन ऑल सर्कमस्टान्सेस. या ठिकाणी विषय युनिफॉर्म सिव्हिल कोडचा आहे, कॉमन सिव्हिल कोडचा नाही आणि घटनाकारांना सुद्धा अपेक्षित होतं युनिफॉर्म सिव्हिल कोड ना की कॉमन सिव्हिल कोड, पण चर्चा कॉमन सिव्हिल कोडची जास्त होताना दिसतेय. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.